हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? ठीक ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहारील प्रेमकथेच्या नवीन भागाला. वेळ कधी कुणासाठी थांबली आहे का? सुख असो व दुःख, ती वेळ कधी थांबत नाही. जशी येते तशी निघून सुद्धा जाते. असंच पाटीलवाड्यावर आलेलं ज्योतीच्या दुःखाचं सावट सुद्धा हळूहळू निघून गेलं. वसंतराव, अभि, साधना, राजीव, आरव सगळेच त्या दुःखातून सावरले होते. आरवला सुद्धा ज्योती आणि अभिचं नातं समजलं होतं. पण त्याच्या मनात असलेली अभिची प्रतिमा जरा सुद्धा ढासळली नव्हती. उलट त्याला आपल्या दादावर आणि मॉम डॅडवर आणखीच गर्व वाटत होता. अभिने रश्मीची शिक्षा कमी करून घेतली होती. तिच्या मुलाला सुद्धा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यावर उपचार सुरू केले होते. त्याचा सगळा खर्च अभि आणि पाटील कुटुंब स्वतः करणार होता. राघव हा एक इलिगल कारभार बघत होता. अभिने त्याला शिक्षा करून फक्त एका गुन्हेगारालाच शिक्षा दिली नव्हती, तर लाखो तरुणांचं भवितव्य सुद्धा सुरक्षित केलं होतं. असेच काही महिने भुरकन उडून गेले. सगळे आता आपलं दुःख आणि झालं गेलं सगळं विसरून पुन्हा नव्याने जगू लागले. नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आता पाटीलवाडा पुन्हा एकदा नवीन उत्साहात तयार झाला होता. अभिच्या प्रेमाने वेदांतिका सुद्धा त्या धक्क्यातून सावरली होती. तसही अभि असताना त्याच्या प्रिन्सेसला कोणताच धक्का स्पर्श सुद्धा करू तरी शकतो का? नाही ना. पण त्याची प्रिन्सेस आणि येणारा बार मात्र त्याला धक्क्यावर धक्के देत होते. वेदांतिकाच्या मोर्सिंग्सने अभि फार कंटाळला होतेच तसे तिचे मोर्सिंग्स. आता ते खरंच मोर्सिंग्स होते की मग त्याच्या नावाखाली वेदांतिकाचा छळ, हे मात्र सांगू शकत नाही. तरीही बिचारा अभि आपल्या प्रिन्सेसचे प्रत्येक नखरे उचलायचा. आता सुद्धा त्याच्या खोलीत असंच काही सुरू होतं. तिथे आता त्याची प्रिन्सेस बेडवर आलटी पालटी मारून बसली होती, तर अभि मात्र बिचारा तोंड करून तिच्या समोर उभा होता. प्रिन्सेस, बच्चा, मी म्हटलं ना तुला, आपण जाऊ कधीतरी. आज नको. आता माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मला ऑफिसला जायचं आहे बच्चे. समजून घे ना. अभि आपल्या रुसलेल्या प्रिन्सेसची मनधरणी करत होता, पण ती होती की ऐकायचं नाव घेत नव्हती. आपले वर आलेले गाल आणखी फुगवून बसली होती. वेदांतिकाला आता 7वा महिना लागला होता, ज्यामुळे तिची तब्येत खूप सुधारली होती. बाळ वाढत होतं, त्यामुळे तिचं पोट सुद्धा बरंच वर आलं होतं आणि तिचे ते चबी गाल आणखी वर आले होते. एकदम गोलूमोलू झाली होती ती. घरचे सगळे तिला खूप जपायचे आणि ती सुद्धा सगळ्यांकडून आपले खूप लाड करून घेत होती. म्हणूनच जास्त आगाऊ झाली होती की बिचाऱ्या अभिला त्रासून त्रासून सोडत होती. तरी या राक्षसाला दुसरी सुद्धा प्रिन्सेस असावी होती. पण मी म्हंटल ना, मला आताच जायचं आहे तर आताच जायचं आहे, नाही तर मी सुद्धा येणार ऑफिसला. तिचा नाहीचा पाडा अजूनही सुरूच होता आणि आता तर मॅडमचे डोळे सुद्धा भरले होते. हे बरं जमायचं यांना. बोलून काम निघालं नाही की लगेच पुरे यायचा यांच्या डोळ्यात. डोंट. प्रिन्सेस, आता तू मला अशी इमोशनल ब्लॅकमेल करू शकत नाहीस. अभि तिच्या डोळ्यातलं पाणी खाली पडायच्या आतच तिला वॉर्निंग दिली. तसं मॅडमने आपलं नाक ओढून घेतलं आणि मुसमुसू लागली. एकतर तुम्ही मला कॉलेजला जाऊ देत नाही, ऑफिसला सुद्धा येऊ देत नाही. सतत घरात आणि खोलीत. जायचं तर फक्त हॉस्पिटल. कोल्हापूरला सुद्धा पाठवत नाही.
वेदांतिका गाल फुगवून बोलली. तसे अभिचे ओठ तिरके झाले, कारण त्याला तिच्या चिडचिड मागचं कारण समजलं. मॅडमला कोल्हापूरला पाठवलं नाही म्हणून फुगल्या होत्या. 2 दिवसापूर्वीच अमित आणि राहुल येऊन भेटून गेले होते आणि तेव्हापासून मॅडमची गाडी सुरू होती. प्रिन्सेस, बच्चा, डॉक्टरांनी सांगितलं ना या दिवसात लांबचा प्रवास करायचं टाळायचं म्हणून. त्यामुळे बेबीला त्रास होईल ना बाळा. अभि तिच्या जवळ येत गालाला हात लावून म्हणाला. तसं त्याने तिला घुरून पाहिलं तर अभि तिला स्मित करून बघू लागला, ज्याने तिला आणखी चिड येत होती. ती तशीच बेडवरून खाली उतरली आणि खोलीबाहेर जाऊ लागली. बच्चा हळू, थांब मी येतो. अभि तिला तसं रागात जाताना बघून काळजीने ओरडला आणि तो सुद्धा तिच्या मागे गेला. ही मुलगी त्याचा जीव काढून सोडायची. पार्टनर, मी काय म्हणतो, गुडियाचं फंक्शन आपण खूप मोठ्या हॉटेल मध्ये करू आणि तिथे ना पिझ्झा, बर्गर, सँडविच, गुपचूप, भेळ सगळं ठेव. आरव आपल्या हातातलं मेनू कार्ड दाखवत वसंतराव यांना म्हणाला. तसा तो मेनू कार्ड बघून वसंतराव यांच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटू लागले. ते काही बोलणारच की. असा विचार सुद्धा करू नका तुम्ही दोघं. एक कडक आवाज त्यांच्या कानी पडला आणि दोघांच्याही माना एकत्रच तिकडे फिरल्या. तर साधना मागे कमरेवर हात ठेवून उभी होती आणि रागात त्यांनाच बघत होती. हा विचार सुद्धा करायचा नाही आणि ही गोष्ट तर गुडियासमोर काढायचीच नाही. आधीच सांगून ठेवते तुम्हाला, साधना जवळ येत म्हणाली. तसं वसंतराव यांनी तो कार्ड आरव जवळ फेकला. मी मी नाही सुनबाई, हा हा तुमचा लेक मला बोलत होता. वसंतराव आरवकडे इशारा करत. पार्टनर, अरे तूच तर काल बोललास ना मला की आपण गुडिया. आरव काही बोलणारच की. काय दादा, आजोबा, मला काय. वेदांतिकाचा मागून आवाज आला. त्यांनी वरून पाहिलं तर आता वेदांतिका आपल्या पोटावर हात ठेवून चालत तिथे येत होती आणि आता तिचा चेहरा आनंदी होता. तर तिला असं एकाकी बदललं बघून तिच्या मागे येणाऱ्या अभिचे मात्र डोळेच मोठे झाले आणि चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. म्हणजे आता तर ही रागात तमतमत होती आणि आता अशी छान हसून बोलते. त्यालाच विश्वास बसत नव्हता. म्हणजे मॅडमचे सगळे नखरे त्याच्याच पुढे असायचे. दुसऱ्यांसमोर तर मॅडम अगदी शिस्तीत राहायचे. गुडिया अग बोलून आरव लगेच तिच्या जवळ गेला आणि तिला घेऊन सोफ्याकडे आला. त्याने तिला तिथे बसायला मदत केली. दादा, अरे ते सोड, तू आणि आजोबा काय बोलत होतात. वेदांतिका आरवला बघत तसा आरव साधनाला बघू लागला. तर त्याला नाहीचा इशारा करत होत्या. तशी वेदांतिका साधनाला बघू लागली. मॉम, तुम्ही काय बोलत आहात. वेदांतिका साधनाला आश्चर्याने बघत म्हणाली. तसं साधनाने आपला हात खाली केला तर वसंतराव यांची नजर खाली पडलेल्या पॉम्पलेट वर गेली आणि ते उचलणारच की त्याच वेळी वेदांतिकाने सुद्धा तिकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यात चमक आली. वाव, पिझ्झा. ओह मॉम, मला पिझ्झा हवाय, प्लीज प्लीज. वेदांतिका क्यूट फेस करत बोलते. तसे साधना आणि अभि एकमेकांना बघू लागले. तर साधनाने चिडून दात ओठ खात राघवला पाहिलं. तसे त्याने
आपल्या मॉमला दात दाखवले. आता तर तुम्हाला समजलंच असेल ना की साधना का आरवला ते नको म्हणून बोलत होती. कारण या दिवसात वेदांतिका खूप चटोरी झाली होती. सतत तिला बाहेरच खायला लागायचं. म्हणून साधना आणि अभि शक्य तितकं तिच्यासमोर बाहेरचं नावच काढत नव्हतं. पण आरव त्याने तर जणू या दोघांना छळायचाच ठरवलं होतं. म्हणून मुद्दाम वेदांतिका समोर असे काही कांड करायचा. मग काय, वेदांतिका हट्टाला पेटून उठायची आणि वसंतराव आणि आरव यांची चांदी व्हायची. कारण ते दोघे सुद्धा या दिवसात वेदांतिका सोबत राहून राहून खूपच चटोरे झाले होते. अशी होती ही तिकडी. या तिघांना बघून तर समजायलाच येत नव्हतं नक्की प्रेग्नेंट कोण आहे, वेदांतिका की तिचे ते दोन पार्टनर. गुडिया, प्रिन्सेस. एकाच वेळी साधना आणि अभिने तिच्यावर आवाज काढला. तसा वेदांतिकाने आपला ओठ बाहेर काढला. गुडिया, बच्चा तुला पिझ्झाच खायचा आहे ना, तर मी करते ना एकदम तसाच. हो प्रिन्सेस, सतत बाहेरचं खाऊन खाऊन तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. हो, तुम्ही तर बोलालच ना. तुम्हाला काय जातं बोलायला. तुम्हाला तर आता मी आवडत सुद्धा नसे. जाड झाली आहे ना मी. पोट सुद्धा असं गोल गोल बॉल सारखं झालं आहे. आता तर मी तुम्हाला आधी सारखी आवडत सुद्धा नस, म्हणून तर असे म्हणता. वेदांतिका गाल फुगवत बोल. पण तिचं ऐकून मात्र साधना, आरव आणि वसंतराव सोबत अभिचे डोळे सुद्धा खोबणीतून बाहेर आले. आणि आरवचं तर हसूच बाहेर आलं. आपल्या दादाचं ते पडलेलं तोंड बघ, जे इतक्या वर्षात कधी झालं नाही, ते या काही महिन्यात सतत होत होत. त्याची प्रिन्सेस नेहमीच असं सगळ्यांसमोर त्याला तोंडावर पाडायची. आणि बिचारा अभि मुंगीरून गप्प बसायचा. काय करणार, बायकोने त्याला चांगलंच वठणीवर आणलं होतं. आणि राहिलं सुहिलं आता त्याचा बाळ पूर्ण करणार होत. अशी लक्षणं तर आत्ताच दिसायला लागली होती. ते म्हणतात ना, मुलाचे पाय पाडण्यात दिसतात, पण अभिच्या पिल्ल्याचे पाय तर आईच्या पोटातच दिसून येत होते. एक नंबरचं अगाऊ कार्ट किंवा कार्टी होणार ते, ज्याने आताच आपल्या डॅडच्या नाकात दम करून सोडलं होतं. तिला बघत शेवटी अभि आणि साधनाने हताश सुस्कारा सोडला. बरं मग, मी आता ऑफिसला निघत आहे. तू काय ते बघून घे, बोलून अभिने वेदांतिकाकडे इशारा केला. तशी साधनाने त्याला स्मित हसू दिली. बाय प्रिन्सेस, टेक केअर, बोलून अभिने तिच्या गालाला हात लावला आणि निघून गेला. चला तर मग भेटूया वेदांतिकाच्या डोहाळे जेवणाला. खूप तयारी करायची आहे. तुम्ही सुद्धा नक्की या. आणि हो, सर्वात महत्वाचं काम आता मी तुमच्यावर सोपवत आहे. ते म्हणजे आपल्या अभि वेदांतिकांच्या बाळाचे नाव ठेवण्याचं. आता मुलगी की मुलगा काय होईल ते आपल्याला नाही माहिती, तर तुम्ही दोघांचेही नाव मला कमेंट मध्ये सांगा. आता बघा ना, स्टोरी लिहावं
त्यात नावही मीच लिहावं. थोडं जड होईल ना? मग काय करायचं? स्टोरी मी लिहिते, बाळाचं नाव मात्र तुम्ही सांगा. तुमच्या कमेंट मधलंच एखादं नाव मी बाळाला देईन. तर चला, तुम्ही सुद्धा कामाला लागा, मी सुद्धा लागते. आणि हो, कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा बरं का. तितकंच मला मॉरल सपोर्ट. धन्यवाद.